पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं श्री गणेशाय नमः श्री सीतारामचन्द्राय नमः माता पिताश्च नमः गुरुदेवताभ्यो नमः नमो व्यास विशाल बुद्धि फुल्लाय यदभय भारत कैलपुर प्रज्वालितो ज्ञानमये प्रतिभाओ नमो शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः प्रभु रामचंद्र भगवान की रघुनाथस्य शतकोटी प्रविष्टरम एकैकाक्षरम मुसा महापातकनाशन मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या असणाऱ्या तरवडी गावात नगरीमध्ये तुपी वस्तीवर भगवान दत्तात्रय प्रभूच्या दरबारामध्ये आणि अधिक मासाच्या प्रारंभी पहिला दिवस, हा पहिला दिवस इतका शुभ आहे का शास्त्रकार सांगतात अमावस का पाडवा और पूनम की बीज. आमुषेच्या पहिल्याला पाडवा म्हणजे पहिला आणि पौर्णिमेच्या दिवशी आधी बीज सर्वश्रेष्ठ. कोणाला विचारायची गरज नाही, काही काम करू आज. आमुष्याचा प्रतिफल आहे नंबर आहे आणि त्या मुहूर्तावरती तुम्हाला आज भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र त्याने राम ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. याच्यासाठी तुम्हावरती खूप मोठी भगवंताची कृपा आहे. साधू संतांचा आशीर्वाद हे काय मांदी आहे. संतांच्या कृपे भगवंताचं चरित्र ऐकायला भेटत. ज्याच्याजवळ थोडं पुण्य आहे, थोडं फार नाही, आपल्याजवळ फार नाही, थोडं ते पुण्य ज्या दिवशी फळाला येईल तो क्षण आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे. आपण कशाला महत्व देतोय? एखाद्याला ऑर्डर आली, एखादा पास झाला, एखाद्याला लॉटरी लागली, एखाद्याची सोपरी ठोकली, समजा आपण त्याला महत्व तर त्याला बी महत्व आहे नाही असं, पण ते नाशिवंत आहे. सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे ज्या दिवशी आपल्याला भगवंताची कथा, भगवंताचं चरित्र ऐकण्याचा योग येईल. तो सुवर्ण अक्षर असतो आणि तो प्रत्येकाने ध्यानात माझ्या घरात येतो. आता ते काय पहिले मला इंग्रिया सकाळ असं काय तुम्हाला सर्व लोकांना प्रभू रामचंद्राचं चरित्र माहिती. राम माहित नाही असा माणूसच नाही. राम माहितीये, सीता माहितीये, लक्ष्मण माहितीये, भरत शत्रुघ्न माहितीये, हनुमान माहितीये. आता एका माऊलीने सांगितलं मला, वाव या पुढे माऊलीने सांगितलं मला, बाबा रामायणाची मूवी वाचली
लगेच लवाणपूस डोळ्यापुढे येतात. सगळं माहिती आहे तरी रामायण का ऐकायचं? आता कथा का नको? दुसरी कथा पाहिजे होती, पण नेमका रामायणाची कथा का ऐकायची? तर धन्य वाल्मिकाचे वक्र आणि फिरविले चक्र प्रारब्धाची. खरंच वाल्मिकाची वाणी हजारो वर्षापूर्वी, राम जन्माच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी रामायण कथा लिहिली. आणि कलियुगाचा काळ चालू तरी सगळ्या जगात ती कथा ऐकली जाते का? त्याचे महत्वाचे 5 कारण सांगतो तुम्हाला. पहिलं कारण म्हणजे प्रत्येक माणसाने संसार कसा करावा. संसारी सगळे सगळे संसार कसा करावा हे फक्त रामायणात, म्हणजे रामायणातच. भागवत तुम्हाला माहिती असेल, भगवान कृष्णाचं चरित्र माहिती असेल, पण आवायुक्त सांगेल मी. पण रामायणामध्ये जे सांगितलं संसार कसा करा, संसारी जीवाला स्वतः प्रॅक्टिकल कृत्य करून वाकून वर्तन करून दाखवली रामायण. आणि म्हणून ती कथा आहे. काय म्हणतात, काय होतं त्याने? अरे ह्या भारतभूमीमध्ये असे लोक होऊन गेले तर त्यांना काही पदव्या मिळाल्या. पदव्या, पुण्य श्लोक, पुण्य श्लोक ज्यांनी आचरण नीट केले, माशीच्या पायात वाकलं नाही केलं, त्याला पुण्य श्लोक म्हणतात. सगळं होतो असे पुण्य श्लोक लोकांची कथा जर ऐकली तर तुम्हाला सांगायचं, माणसाचं पाप जळतं. या संतांचं चरित्र, संतांची कथा, देवांची कथा ऐकल्यानंतर पाप जळून जात आणि पुण्य तयार. म्हणून आपल्याला रामायण ऐकायचं, भरताचं चरित्र ऐकायचं. पुष्कळ माणसं तुम्ही पांडुरंगाचे भक्त, सगळे भक्त आहेत. मी परवा एक कथा ऐकली, विठ्ठल कथा, आळंदीला झालेली म्हणून ऐकली. त्या माणसाला मी फोन केला, मोठा अधिकारी माणूस, पण म्हणलो माझी विनंती, विठ्ठलाचं लय गोड सांगितलं, रुक्मिणीचं तर तिच्यापेक्षा गोड सांगितलं. पण एक काम करा, त्याला राही सुद्धा पांडुरंगाची पत्नीची, पण राहीचं नाव कोणत्या ग्रंथात येईल तिचं चरित्र सांगा. ते म्हणजे ते नाही राव. भगवंताला सृष्टीच्या निर्मितीपासून 2 बायका. सुरुवातीला जे आम्ही म्हणायचो सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला थोरली पत्नी राधाराणी आणि 2 नंबरची विरजा, दोघींची चरित्रे पूर्ण. आणि ऐकून घ्यायला येत नाही, ग्रंथ बघावा दिला. आपल्याला रामाचं चरित्र वेगळं, लक्ष्मणाचं वेगळं, भरताचं वेगळं, शत्रुघ्नाचं वेगळं आणि सीतामातेचं, हनुमंताचं अत्यंत वेगळं. हे सगळं तसं पाहिलं तर तुमच्या आमच्यासाठी हे नाटक आहे. तुम्ही आम्ही धोरणावर राहावा, नीट वागावा. तर वाल्मिक बोलले, श्रीराम ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटक आधार. हे वाल्मिकाने तयार केलेलं नाटक हे, पण ते जर अनुकरणात आणलं तर तुम्ही राम होऊ शकता. हे रामायणाचं चरित्र. पण
पण त्या माऊलीने जर सीतेचं अनुकरण केलं, कैकईचं करा ते म्हणतात, कैकच्या करून बघा. पहिलं वंदन कैकेयीला लावायचं, कौशल्य मातेचं करा, अंजनी मातेचं करा. तुम्ही तशीच होणार. आणि तशी तरवाडी गावामध्ये रामायण कथा गदी नाही जुनी. याच्या अगोदर मी रामायण सांगितलं, त्यावेळेला तर माझ्या हनुमंताला मला निर्भय होतं, उघड्यावर मारुतीने रामायण करायचं. एवढा थाट कसला शिंत वाजायला. एवढे टाळकरी उकाण्यावर आली, मजलिशीवर आली, एवढा थाट नव्हता. सामान्य याच्यामध्ये ते रामायण. आणि माझी पहिल्यापासूनची आंतरिक हीच तळमळ आहे का कमी दामात, नीट ऐका, कमी दामात खेडे गावात या माऊल्यांना, या आडणी बापड्यांना रामकथा कशी कळत एवढी. आणि ती रामायण कथा पण आज योगायोग चालू केली. सगळे ग्रंथ मी पौराणिक आहे. पौराणिक 16-18 पुराणापैकी 16 पुराणावर मी तोंडी कथा करतो. आत्ता ग्रंथ उघडायचा नाही. हे का करतो तर ही सगळी संतांची गोष्ट, तुमची माझी सगळ्यांची गोष्ट. आणि ही प्राप्त होती. हे सगळे ग्रंथाचे पुराणाचा अभ्यास केला, पण सगळ्यात गोड कथा, सगळ्यात रसभरी कथा रामायण कथा. रामायण म्हणजे साखर. साखरेला उपमा नाही, सर्वांगी साखर, अवधी गोड. साखर किती गोड आहे, साखरी इतकीच. माणूस किती गोड आहे, साखरे इतका. साखरेला उपमा नाही, त्याची रामायणाला उपमा. फक्त ध्यानपूर्वक लक्ष पूर्वक आहे ना, ज्याचं लक्ष विचलित होईल मी त्याचं सुद्धा लक्ष जागेवर आणण्याचा प्रयत्न. त्या कथेला आज प्रारंभ करत असताना बहुसंख्य मंडळी आमची हरिभक्तीपरायण सुरेश महाराज, गणेश महाराज, कैलास महाराज, आणखी सगळे तारकरी. महत्वाची गोष्ट आमची काका, त्यांच्या पाठीमागं थोडं काम आहे. मला कळलं, पण ते इथं आल्याशिवाय मला सुरुवात करता येतच नव्हतं. का? वाल्मिकाने त्यावेळेला बोललेली वाट नारद ऋषी बोलली. भक्ती सूत्रामध्ये काय बोलले? ब्राह्मण गुरु देवता आणि अवसरी भजीचे पिता. ब्राह्मणाला वंदन करा, गुरुला वंदन करा, देवाला वंदन करा. आणि अवसरी म्हणजे योग्य मुहूर्ताच्या वेळेला पितरांची पूजा. आपल्या इथे आता जनकाका आले, त्यांनी ग्रंथांची पूजा केली, आपल्याला परवानगी दिली. लगेच आपला 8 दिवसाचा कार्यक्रम सफल. सुरुवात आणि शेवट हीच ती गोड. कर्म धर्म संयोगाने तुमचे शिरसाट मामा आहे, जे टाळकरी कोकणावरून आले मिस्त्री शिरेजी आली, शिंदे मामा आले, पाठीमागची आमचे दरवडे मामा आहे, आमचे संभाराला लोढे आले, आमचे आरगडी पाटील आले, तुम्ही बी आले, 2 जण उत्तमराव आले, गणेश महाराज. एवढ्या महिला, एवढे पुरुष, जे इथं आले ते आणि जे घरी आहेत ते, सर्वांना प्रथम वंदन करतो आणि रामायण
पद्धतीनं सुरुवात करतो. श्रीराम जय राम जय जय या सृष्टीचा नियम सांगतो तुम्हाला अगोदर. या सृष्टीचा नियमच असा आहे, एक दिवस सुखाचा आणि एक दिवस दुःखाचा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आलंच पाहिजे आणि येतच. प्रत्येकाला सुख मिळतच, मिळत. बघा तुम्ही जसा प्रवास करताना अगोदर चढ जर आला ना, चढ संपला तर उतारा आलाच. फक्त सायकलीवाल्याला विचारा, सायकलीवाला वाटतं सगळं उतारच राहावं आणि तिकडून काय करायची. या असतं जीवनामध्ये. कधी कधी या सृष्टीमध्ये ताकते महाराज पुढे या. कधी कधी या सृष्टीमध्ये धर्म रसा तळाला गेला आणि कधी कधी धर्म शिगेला. असं समजायचं पृथ्वीच्या पाठीवरती जोपर्यंत गाय आहे गोमाता, जोपर्यंत पतिव्रता, जोपर्यंत ब्राह्मण देवता आणि जोपर्यंत भगवती गीता, तोपर्यंत तिला घास होत नाही, तिला भीतीच नाही कशाची. पण असा काळ येतो, एवढे ग्रंथ असून, एवढे ब्राह्मण काका असून दुःख येणारच. आणि आम्हाला काही दम नाही, पटकन काका काका कमून आठीत. अरे काकाला का थोडा आठीत ते कोणाला सांगते. अशा प्रसंग निर्माण झाला. आतापर्यंत भगवंताचे चरित्र मुख्य 10 अवतार मानले जाते. सगळे अवतार दुर्जनांनी घ्यायला लावले. देव सुखासुखी नाही. म्हणून रामायणामध्ये पहिलं चरित्र रावणाच आहे, रावणापासून सुरुवात. महाभारतात पहिलं चरित्र राक्षसाच आहे, हिरण्यकश्यप हिरण्याक्षपासून सुरुवात. नंतर कृष्णाचं चरित्र. आणि पृथ्वीच्या पाठीवर असा एक दादा निर्माण झाला, असा एक दादा निर्माण झाला का तो सगळ्या लोकांना सांगितलं. तो दादा होता, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण होता.
संपत्तीवान, ज्ञानवान, शक्तिवान, युक्तिवान, भक्तिवान, सगळे वान त्याच्याजवळ. सगळ्या लोकांना सांगितलं देवाचा फोटो काढून टाकायचा. राम म्हणायचं नाही, कोणी कृष्णा म्हणायचं नाही. जर गणपतीनं दत्ताचं नाव घेतलं मुटकं छाटून टाकायचं. लोक घाबरायला लागले. अनंग्य खोला करतात लोकांची काय का सगळ्या माळा काढून टाकलं, मंदिर पाडून टाकली. त्याने सांगितलं प्रत्येकाच्या घरात माझा फोटो लाव आणि माझी आरती करायची बरं का रोज. जो करणार नाही त्याला ठार मारणार. गरीब जनता सगळी बिचारी काय करणार. सगळ्यांनी त्यांचाच फोटो लावला आणि सगळे म्हणायचे लंकापती महाराज की जय. रावणाचा जय जयकार चालला. पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. एकदा मर्यादा संपल्यावर मात्र मी सुद्धा तुमची भेट होणार नाही. मर्यादा काय आणि तुम्ही काय भेट होणार का माझी. मर्यादा संपली आणि सर्व लोकांची सहनशीलता इथं. काय करायचं रावण नाही. रावणाचा धंदा होता लंकेमधून हिंदुस्थानात यायचं. रोज एक बाई तो उचलून द्यायची. जबरदस्तीने तिच्याशी लग्न लावायचं. अशा 80,000 बायका केल्या. त्याचं काय लग्न जमलं बोलून तीच काय लग्न साहेब. 80,000 बायका त्याच्यावर थांबला नाही तो. सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं सगळी सेवा तुम्ही रोज आणून द्यायची. काय करणार लोक. कर भरायचा. अत्याचार चालू झाला. सगळ्या पृथ्वीचं राज्य प्राप्त केलं त्याने. रावण हा दैत्य वंशातला. दैत्याला देवानी पाताळातलं राज्य कायमच दिले. देव आणि दैत्य सावत्र भाऊ. भांडण करू नये म्हणून देवाला स्वर्ग, दैत्याला पाताळ. मध्ये अंतर ठेवलं. बांध फोडायचं सुद्धा काम आणि आपण मध्ये आलो. कर्मधर्म संयोगाने तो ज्या वेळेला सगळ्या पृथ्वीचं राज्य मिळवलं आणि स्वर्गावर चढाई केली रावणाने. स्वर्गावर कारण माणसाची अपेक्षा संपत नाही. सरपंच झाला का काहीतरी व्हावंच वाटतं. पुढं व्हावं वाटत काही नाही. सगळं स्वर्गातलं राज्य इंद्राला सांगितलं युद्धाला तयार व्हा, नाहीतर गादी मला खाली कर. सुखाने कोणी देत नसतं. इंद्राबरोबर युद्ध केलं आणि 33 कोटी देवांच्या मुसक्या आणल्या. मुसक्या म्हणजे कोळदांडी घातली. नवीन कोळ काय कोळदांडा माहिती. पूर्वी आम्हाला गुरुजी कोळदांडा घालीत होते शाळात लहानपणी. सगळे 33 कोटी देव स्वर्गातून खाली आणले आणि रावणाच्या बंदीमध्ये टाकले एका पत्र्याच्या गोडावनामध्ये. पत्रांना तलावा सोन्याचे पत्रे होते. आता जी पत्रे आहेत ना ही सगळी तीच आहेत, सोन्याचीच आहेत. पण आपली दृष्टी बदलली. तुमच्या गावातले सारे पत्रे सोन्याचे पण आपल्या वर्तणुकीमुळे सोन्याचं लोखंड झाले आणि लोखंडाचं सोनं करत ते आपण सोन्याचं लोखंड केलं. त्या गोडावनामध्ये 33 कोटी देव कोंडले आणि सगळ्याला प्रत्येकाला सकाळी एकेकाला बोलवायचं. काय रे किती भाकरी खातो. ते म्हणजे रात्री मला अर्धी घे. ए याला चटकोर द्या.
कैदेत पाहिजे तुम्ही, येते कधी कैदेत कोणाला भेटायला? कैदेत काय दारणपट्टी आहे काय? त्या 33 कोटी देवांना इतका त्रास चौघात ये भागवत नावेला झाला. सगळे लोक दुःख भोगू लागले. 33 कोटी देव, त्याच्यामध्ये इंद्र, चंद्र, महेंद्र, यक्ष, किन्नर, गण, गंधर्व सगळेच होते. यम अग्नीवरून चंद्र सुरता. कर्म धर्म संयोगाने सूर्याला बोलावलं. त्याने सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. सूर्याला सांगितलं लंकेत अंधार झाला नाही पाहिजे. सूर्याने सांगितलं लहान धरलं तरी लोक बया रोजन येते. आता ती येईना पाऊस 5 मध्ये बाया वाजली 5. कधी सूर्य ताब्यात घेतला म्हणजे सगळं सूर्यमंडळ ताब्यात. आणि एवढा त्रास भोगत असताना पावर कधीतरी कैक जन्माच्या शेवटी आणि भगवंतापोटी येईल दया. तुम्ही सत्य राहा. एक दिवस देव तुमच्यासाठी 100% येणार. तुम्ही का कल्याण होण्यासाठी काहीही कराल तर तुम्ही किती हाका मारले तो विज्ञानाला नाही. आणि हीच अपेक्षा आहे आपली का देवाने योग्य वेळी यावं. दररोज नाही यावं. दररोज आपल्याला कोण वेळ, योग्य वेळी यावं. आणि त्याच्यासाठी आपण देवाला आवडावं. सगळे 33 कोटी देव बसले होते. ब्रह्मदेव, अरे विद्येची देवता. ब्रह्मदेवाने सांगितलं भजन करा, भजन करा, भजन करा. त्या टायमाला काय काय ग्रंथ होते. त्या टायमाला गाथा होता. त्या टायमाला अभंग नाही, गवळणी नाही, पद नाही, काही नाही, काही नाही. हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, शरणागती केली देवाची. तुम्ही सुद्धा रोज देवाची शरणागती करावी. सकाळी उठल्यावर म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, देवा मी सर्व भावे शरण. शरण गेलेल्या माणसाने देवाला अक्कल शिकायची नसती. लोक हात जोडीते शरण आलो म्हणते तर देवा आमक काम होऊन. देवाला काही म्हणायचं नाही. अक्का आपल्या अक्कल शिकव. शरण गेल्यानंतर म्हणायचं. पुढे तुम्हाला जगद्गुरु शंकराचार्यांचं उदाहरण सांगेल मी. का सांगायचं देवाला तुम्हाला जे करता येईल ते करा. मी शरण. 3 झाले, काही चालत नव्हतं आणि त्यांच्या भजनावर शास्त्र नीट ध्यानात ठेवा. ज्याला देव पाहिजे त्याने साधूचं भजन करा आणि ज्याला साधू पाहिजे त्याला देवाचं भजन करा. असं सूत्र आहे. शबरीने देवाचं भजन केलं. शबरीला साधू भेटला अगोदर. सांगत पुढे तुकाराम महाराजांनी, माफ करा, निळोबारायांनी साधूचं भजन केलं अगोदर. व्यवस्था या 33 कोटी देवानी हरीचं भजन केलं. काय प्रारब्ध फुललं. वा वा. मी तर म्हणलं आपलं सुद्धा प्रारब्ध आज फुललंय. कर्म धर्म संयोगाने
गळ्यामध्ये विना घातलेला, हातामध्ये चिपोळ्या घेतलेला महर्षी नारद भजन करीत चालले. श्रीमन्नारायण नारायण प्रभू रामचंद्र भगवान. अरे ब्रह्मदेवाने ऐकले. अरे नारद ऋषी चालले. आतून पत्रा वाजवला आणि नारदाने विचारलं कोण? अहो म्हणले आर्मीची. तुम्ही इथं कस काय? कधीपासून? ते म्हणजे आता कशाला सांगता, जे आहे ते बरं आहे, पण आम्ही बंदीवासात आणि तुम्ही खरंच जगाचे मायबाप, तुम्ही संत मायबाप, जे देवाला नाही आलं ते आमच्या साधूने केले. बाबा आमचे बाळकृष्ण महाराज मला नेहमी सांगायचे, बाबा आधी साधूच्या पायात, त्याच्या अगोदर माणसाच्या पायात, मग देवाच्या. देवाला आनंद वाटतो. विनंती केली नारदाला आणि नारदाला सांगितलं आम्हाला या कैदेतून बाहेर काढ. नारदाने सांगितलं जन्म झाल्यापासून देवाच्या कोर्टात मी काम करतो वकील. नारद कोण आहे? 100% तुम्हाला जामिनावर का व्हायना कायमच्या भरोशाने बरं, पण जामिनावर 100. ते म्हणजे सोडाना राव, कोणाच्या इथं खोरपायला जाऊन तिकडे ऊस खाऊ ना. काय नारदाने आपली लिहिण्याची तार छेडली. नारायण नारायण. थेट लंकेला गेली रावणाच्या दरबारामध्ये. रावण काय बरं, 14 चौकड्याचा राजा, सोन्याचं सिंहासन, नोकर चाकर चांबरे घालतात आणि भाट स्तुती गातात. राजाची स्तुती गातात त्याला भाट म्हणतात. भाटाने खोटी का व्हायला स्तुती गायची. राजा निसता चाललं तरी म्हणायचं वा वा वा, काय राजा चाललाय, बस त्याला ऐकू जाईल असं बरं का. राजा बसला का वा वा वा, जसा देव बसलाय. राजा काळा असला तरी म्हणायचा वा वा वा, काय राजाचा प्रकाश पडला. राजा झोपला का म्हणायचं वा वा वा, जसा काय. पण त्यांनी ऐकलं पाहिजे असं, याला म्हणतात भाट. रावणाची स्तुती गात होते आणि तेवढ्यामध्ये नारदाची स्वारी दरबाराच्या गेटवर आल्याबरोबर नारदाने बघितलं, रावणाने बघितलं, बापरे या 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 या, स्वतःच्या सिंहासनावरून उतरले. मी नारदाला बसवलं. इकडच्या पायाला कधी कळलं तर
त्याच्यासाठी मी मोठं स्टेज करून घेतले, मला असंच लागलं. आम्ही झोपतो सुद्धा सगळं करावं लागतं. नारदाच्या हाताला धरून सिंहासनावर बसायला सांगितलं. नारदाची पूजा केली. ब्रह्माची पूजा सर्वश्रेष्ठ म्हणले बसा सिंहासनावर. नारद रावणाच्या सिंहासनाला 9 पायऱ्या होत्या. ते 9 ग्रह होते. पाठी टाकले पाचवा, त्याच्यावर दुसरा, त्याच्यावर तिसरा, आणि त्याच्यावर बुटाचे पाय घेऊन जायचं. रावणाच्या बुटाला सोन्याच्या नाला. आता नाला नाही माहिती, आता उचलतच नाही काय नाला लागते. त्यांच्या पाठीवर पाय घेऊन जायचा. आणि नारदाची ज्या वेळेला वर जाण्याचा प्रसंग आला त्यावेळेला नारद महर्षी पाय द्यायला लागल्याबरोबर पहिल्या नंबरला होता सिंगापूर वाला. पहिल्याच पायरीला पाय द्यायचं तर म्हणजे महाराजाचा हळूच वर पायरी कशी बोलते. नारदाने बघितलं, म्हणले पाहू तुम्ही इथं कस काय. ते म्हणले आता काय हे साऱ्या दुनिया घेणं जावा नशिबा घेणं कुठे भारी राव. तिकडे गुरुला असं केलं, त्या राजाला तसं केलं, गावातल्या लोकांना असं करता. तो शनी गेला. त्याने वंदन केलं आणि सांगितलं महर्षी एक काम करावं. मला यांनी पालथ घातलंय, फक्त मला उलट करा, मी याच दिवा लावलंय. नारायण म्हणलं मग तो तर मला धान आहे उलटा पालथ्या. तो मला फक्त उलट करायचं. नारद ऋषी पलीकडच्या बाजूने वर बसले. नारद रावण हात जोडून बसला. महाराज काय सेवा करू. नारदाने सांगितलं तू लंकापती 14 चौकड्याचा राजा. अरे 4 वेद तुझ्या मुखोदर आहे, 33 कोटी देव तुझ्या बंदी दे, पण तू मूर्ख ठरला. असा तोंडावर बोलणार लागतो बरं का बाबा. आणि आज बोललं त्याला पाकिट काहीच. हो रावण म्हणाला काय झालं काय झालं काय झालं काय झालं. बैस खाली काय झालं. हे पालथे काय घातले. बरे बरे केले बाळवणे. ते मध्ये बाळवणे आहे पण तो समजत काही. पालथी चप्पल कारांटा बरोबर आहे. आपण होतो चप्पल नीट कर. पालथी मांडी नीट मांडी का पालथी मांडी होतो. बाईच्या डोक्यावर पालथा बदल नसावा. मला नाही सुद्धा माहिती तरी म्हणून नाही सांगत एवढं. कर्मधर्म संयोगाने पालथ काहीच नसावा. फक्त मांडीतले भांडे पालथे असावा. सगळे जरी मूल ठेकाणा आपण इथून केलं. पालथ करंट नारद मला त्याला काय लागत आहे. लगेच एका नोकरला बोलला इकडे 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 या धरून सगळं. शनिदेव म्हणले याला म्हणते काय सांगू आता संतांचे उपकार. अरे पहिली पायरी उलटी केल्याबरोबर शनिदेवाचं चक्र असत. प्रत्येक ग्रहाचे वेगळे वेगळे आकार आहे. आलं तर सांगेल तुम्हाला राहूची एकाला मुंडकात वाढल्याला. कारण आता कोणी कोणी उपवास घडले. एक टाइम उपवास आहे पण शाळा म्हणजे लोकांना फक्त ते सांगितलं.
ज्याला उपवास नाही त्यांनी सुद्धा एवढा महिना कांदा लसूण खाऊ नका. ते म्हणतात काय झालं बाबा, आमचे सावता बाबा तर म्हणत होते कांदा मुळा भाजले, कांदा मुळा भाजले, कांदा मुळा भाजले, कांदा मुळा भाजले, अवघे काय मारले, अवघे काय मारले, अवघे काय मारले, अवघे काय मारले, संतांचं हे कामच आहे का जे गलित आहेत त्यांना वर आणणं, त्यांचा उद्धार करणं. पण निषिद्ध पदार्थ सांगितले दोन. खिचडीला सगळं चालतं पण लसूण कांदा घातला तर काय अडचण आहे. श्रावण आणि अधिक मास कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका. राहू ग्रहाच्या चरित्रामध्ये तुम्हाला त्याची कथा सांगू. सर्व 9 ग्रह भूताने केले, उलटे केले आणि सगळ्यांनी नारदाला वंदन आणि खाली उतरले. नारदाने खाली येऊन रावणाच्या कानात सांगितलं, काही गोष्टी कानात सांगाव्या लागल्या. कानात सांगितलं, हे बंदीतले मोकळे कर. अहो ते म्हणजे पळत नाही, काय नाही, सोड. आणि पळले तर जामीनवर सोडेल मी, जामीन दिसतो. आणि एवढे माणसाला बसून लागले कशाला लावते, मग काहीला फोरपायला लाव, काही एखादं धरून दिला, लेवल करून घे ना, पाटात गवत झालं तो करून घे ना. त्यांना काम करायला, कारण एक मनुष्य शक्ती बाहेर आली. रावणाला पटलं, सगळे बोलून आणले, रांगी तो केली अशी. पहिला नंबर लागला ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाला सांगितलं, काय काम सांगू गाड्या, याला काय सांगू गाड्या, काय सांगू गाड्या. म्हणले याला सांगितलं दळण करायचं. ब्रह्मदेव मला बरोबर सोपं मिळालं, लावलं सावलीत बसायचं, खडे तर निसायचे. तांदूळ निसायला लागलं, खडे निसायचे का तांदूळ. त्याला वाटलं कोणी पाहुणे आले तेवढे चहा करता, अर्धा आपल्याला तिथेच घरी असलं चांगलं काम. पण ब्रह्मदेवाला माहीतच नाही रावणाला दळण लागत होती. त्याला होत्या 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू. आणि रावणाच्या घरी रोज 50,000 पाहुणे येतो. एवढे जगनगोत या पोराचे लग्न झाले, त्याच्या बायकाचं नाव नाही सांगितले तुम्हाला. आणि रात्रंदिवस चुली चालू, रात्रंदिवस दळायचं काम चालू, रात्रंदिवस खडे विसायचं काम चालू. तिची पाठ होईल, भाकर खायला मिळेल नाही, आणा भाकर. आणि राक्षस कधी सांगू कवा खाते,
पाठळ खाते, निनारती खाते, दोपारा खाते, तिसरा पारा खाते, कवाती खाते, त्याला राक्षस म्हणते. औरंगाबादला जाता संक्षेपला विचारा, औरंगाबादला चालले ना साऱ्या वाटाने ढाडे उघडी 2 वाजता. अरे वन निरबरी तुमच्यापेक्षा संध्याकाळी बंद करते. हे सगळे कवाबी खात. ब्रह्मदेवाची तर मरायची बाई आहे. आणि कामाने माणूस मरत नाही बरं का महाराज, कामाने माणूस मरत नाही. पण रावण कसा होता, येतानाच मोठी एवढे खडे आणायचा आणि शिल्याच्या वरी टाकायचं आणि त्याला म्हणायचं इकडी. त्या बापाने असं केलं का थोपाट ते म्हणायचं चांगलं शिल्याला वापस काय बेटा बेटा. आणि चोराच्या उलट्या बाबा का वापसून या आज नाही. 2 टाइम दारू प्यायची, भाषण द्यायचे, व्यसन मुक्ती करा. चोराच्या उलट्या बाबा. कर्म धर्म संयोगाने हा ब्रह्मदेव थकला. वायुदेव त्याला सांगितलं झाडून काढायचं. येताना थोडासा कचरा आणायचा, अंगणात टाकायचा आणि त्याला हाका मारायचा, झोपटायचा. मेघराजाला सांगितलं पाणी भरायचं आणि सरा टाकायचा. चंद्राला सांगितलं रात्री का प्रकाश. सगळ्या देवतांना सांगितलं. तुम्हाला सांगू का, गणपती बाप्पाला गाढ वळायचं काम. ते म्हणतात बाबा काही बोला तुम्ही, खोट नाही. 9 रामायणाचा अभ्यास केलाय. नुसतं रामीचे ग्रंथ नाही किंवा बाबा गणपती बाप्पाला खरोखर गाढव वळायचं काम दिलं. कारण गाढव सांभाळायचं काम फक्त गणपतीलाच येतं. ते म्हणतात रावणाने काय गाढव पाळले, गाढव पाळले नव्हते, गाढव होतेच. आज सुद्धा गणपतीला गाढवच वळायचं काय. आज मी गाढव आहेच ना, तेव्हापासून आतापर्यंत गाढव काय. आणि गणपतीकडे काय दुसऱ्याला दाखा. गणपतीला गाढव वळायचं काम. आमचे मल्हारी देवता खंडोबा देवाला सांगितलं तुम्ही दाढी करावा, एकाने कपडे धुवून आणावा, एकाने इस्त्री करून द्यावा. हजारो प्रकारची कामं वाटून दिली, पण काम नीट करून देत नव्हता. प्रत्येकाला रोज आणायचं. खरं शिक्षेला कदाडे लोक काय एवढे कदाडले आणि ब्रह्मदेवाने अंश रूपाने सगळ्याला बोलावलं. गुप्त बैठक. ब्रह्मदेव हुशार पहिल्यापासून. सगळे बोलावले, सांगितलं असं करायचं आपण. आता चिन्याला बोलायला म्हणून काय उपयोग नाही. मग आपण डायरेक्ट मालकाकडेच घर. सगळे गेले समुद्राच्या तीरावर. पृथ्वीने गाईचं रूप धारण केलं. 33 कोटी देव, ऋषी मुनी, ब्राह्मण, गरीब गरीब सगळेच आहे. आणि सगळ्या मिळून आल्यानंतर सार्वजनिक जर हाक मारली तर देवाला यावाच. त्याला म्हणतात मोर्चा. इथपासून पद्धती. मी एकटा मोर्चा घेऊन गेलो तर पण ऐकत 5-50 नेलो, निस्ता धाक दाखवला आणि मोर्चा करून म्हणजे अर्ज करा घेऊन. काय 33 कोटी देव समुद्रापाशी गेले. नेतृत्व ब्रह्मदेवाने केलं आणि भगवान क्षीरसागर विष्णूला हाक मारायला सुरुवात केली. कधी येशील मना मोहना, कधी येशील मना मोहना,
क्षीरसागराच्या तीरावरती भगवंताला हात लागला. भगवंताने करुण पुकार ऐकली आणि सर्व लोकांना आश्वासन दिलं, हे माझे भक्त हो, तुमच्या हाकेला मी हो देतो आणि योग्य वेळी मृत्यू लोकांवरती अवतार घेतो. मग या पृथ्वीचा दुर्जनाचा नाश करून पृथ्वीचा भार कमी करू. तुम्ही चिंता करू नका, फक्त तुम्ही चिंतन करा. श्रीराम जय राम जय राम, जय राम जय राम, राम जय रामचंद्र. तुम्ही फक्त देवाचं भजन करा. भगवंतांनी त्या लोकांना सांगितलं, पण मी तुम्हाला सांगतो, संसाराचा धंदा नीट करा. संसार करायचा कोणाला सांगावा लागत नाही, पण नीट करा. शब्द झाला. आणि देवाचं भजन करा. तुमच्या पत्री माशीच्या पायी इतकं दुःख येणार नाही. याला जबाबदार आमची महाराज म्हणते. सर्व लोकांनी देवाचं भजन करायला सुरुवात केली बरं. आणि देवाचं भजन करायला सुरुवात केल्यावर वैकुंठामध्ये भगवान विष्णूने सगळे बोलावले येतात. म्हणजे काय भानगड आज धोंडे काय तुमचे? म्हणजे ते आजच लागलं करूया कमी सगळे 33 कोटी देव बोलवले आणि सांगितलं, हे बघा, माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी 8 दिवस झाले मी जेवण करीत. देवाला फार दुःख आहे बरं. तातडीने गेलो पाहिजे म्हणतो, मला अवतार घ्यायचा. आपल्या डाव्या बाजूला बसली होती अर्धांगिनी जगन्माता सीतामाई. तिला सांगितलं तू पण चाल. ती म्हणली येते, तिकडे तुम्ही झाला तिकडे मी येणार. त्या ठिकाणी शंख आणि चक्र होत. ते म्हणजे तुम्ही दोघं गेलो ना, आम्हाला कोण खाते आणि आम्हाला न्या. ते म्हणले या इथं काय तिकीट नाही, ठोका द्या चला. म्हणजे त्यांना सांगितलं भरत आणि शत्रुघ्न व्हा. आणि सगळं ऐकत होता शेष नारायण. तुम्हाला काय राव, तुम्ही गेलं मी काय खाऊ? ते म्हणे तुला तर काही नाहीच खायला, पण माझ्या संगीचा असं तिथं घेणार काय? ते म्हणे नाकाला द्यायला पण तुमच्या संघ द्या. आम्ही लहानपणी म्हणायचो कोकणाचा उरूस असला का घरच्याला आम्हाला उरूसात द्या, पैसे नाही काही नका देऊन निसतं या. आल्यावर आमच्या आईना 2 आण्याचा एक ऊस घ्यायचा. ऊस फार पूर्वीच्या काळी म्हाताऱ्या लोकांना आठवत असत.
बैलगाडी ऊस शिकायला येत होती कोकणात. तो पुण्य ऊस, तो ऊस घ्यायचा आणि त्या चुट्याच करून खायचा. काय गाळ लय आनंद आम्हाला त्या चुट्यात. आणि आता जनावर खाणे, म्हशी खाणे, म्हशी. लक्ष्मण शेष नारायणाने सांगितलं काही नका देऊ, मी पत्नी आहे. ते म्हणले होय लक्ष्मण, तू काय सुमित्राबाईच्या गर्भात. त्यांना दोघाला सांगितलं जावा कैकेयीच्या गर्भात. आणि सीताबाई म्हणली मी. ते म्हणले तू जा मिथिला नावाच्या नगरीच्या जनक राजाच्या. काय कथा आहे मिथिलेची, वा वा. 7 दिवस नुसती मिथिलेची कथा चालते. या मिथिलेचं नाव हे 7वं नाव आहे. आणि या मिथिलेमध्ये हा कितवा सांगितलं त्या दिवशी, 65वा जनक. जनक हे त्याचं नाव नाही, जनक ही त्या नगरीच्या राजाची पत्नी. हा जो जनक आहे याचं नाव कीर्तिध्वज. दुसरा शब्द सांगू. याचा भाऊ कीर्तिध्वज आणि एक कुशध्वज. सांग त्या जनक राजाच्या पोटी तो जन्म. आणि सीताबाई म्हणजे तुम्ही कोणत्या गावात घ्या. ते म्हणे मी आता पाहतो जागा चांगली तरडी बिरडी पाहू. कारण तरुणात मोळ सापडत लय भाग्यवान. तुम्हाला नाही सापडलं पण मला सापडणार शेरची. तरुणाला मोळ सापडले. ते म्हणजे आपली भेट प्रभूने सांगितलं तू चिंता करू नको, तू अवतार घे, मी तुला शोधित येईल. 33 कोटी देव बोलावले. सांगितलं सगळे वानर व्हा. म्हणले होतो सगळे वानर व्हायचे ठरले. आणि बातमी गेली कैलासाला. ते बसले होते श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. महादेवाचं कामच रामाचं भजन. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, जय राम जय राम, जय जय चांगलं चांगलं का नारळाला गोडच लागत नव्हतं. नारळ तिथे आणि महादेवाला म्हणतात मोठे बाबा. महादेवाला सगळे जण